देशातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आता गंभीर सामाजिक समस्येचे रूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे. शाळेत जाणारी लहान मुले, कामावर जाणारे नागरिक, रात्री उशिरा घरी परतणारे कर्मचारी आणि फिरायला बाहेर पडणारे वृद्ध नागरिक यांच्यामध्ये भटक्या कुत्र्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा कुत्र्यांचे टोळके अचानक पाठलाग करणे, वाहनांच्या मागे धावणे किंवा थेट हल्ला करणे अशा घटना समोर येत असून त्यामुळे अपघात, जखमा आणि मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः लहान मुलांवर आणि वृद्धांवर होणारे हल्ले चिंतेचा विषय ठरत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नावर गंभीर भूमिका घेत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सरकारांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की भीतीमुक्त आणि सुरक्षित जीवन जगणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. भारतीय संविधानातील कलम 21 अंतर्गत हा अधिकार अबाधित ठेवणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके, विमानतळ आणि गर्दीच्या सार्वजनिक परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामध्ये प्राणी कल्याणाचाही विचार करण्यात आला असून भटक्या कुत्र्यांवर कोणत्याही प्रकारची क्रूरता होऊ नये यावरही न्यायालयाने भर दिला आहे. रेबीज सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त किंवा अत्यंत हिंसक बनलेल्या कुत्र्यांबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकीय अहवालानुसार कायदेशीर पद्धतीने निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांवरही कठोर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ॲनिमल बर्थ कंट्रोल केंद्र सुरू करणे, नियमित नसबंदी, लसीकरण आणि आरोग्य तपासणी करणे तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल न्यायालयासमोर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वीही न्यायालयाने शेल्टर होम उभारणे आणि सार्वजनिक ठिकाणांवरून कुत्र्यांना दूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक राज्यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आता प्रशासनाने संवेदनशील आणि जबाबदार पद्धतीने या समस्येवर काम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. सुरक्षित रस्ते, भीतीमुक्त परिसर आणि प्राणी कल्याण यामध्ये संतुलन राखणे हीच प्रगत समाजाची खरी ओळख असल्याची भावना व्यक्त होत आहे.